पहिला बॉल मागे आले, शफल झाले, दिशा दिली, पॅडो स्वीप. पहिल्याच बॉल वरती स्वीपचा फटका, 4 धावा, चौकार. पहिल्या बॉलवरती लोवर फुल टॉस बॉलला दिशा देत असताना आपण पाहिलं फलंदाज त्या ठिकाणी होते कुणाल पाटील, दादरचा खेळाडू. पुन्हा एकदा फुल टॉस, यावेळेला मिसक्यूट झालाय. बॅटच्या वर चढला स्टिकर एंडला. राजचा वेगवान डिपिंग फुल टॉस होता आणि त्याच्यावरती पॅडल स्वीपचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला. उजव्याच्या बाहेर असणारा हा बॉल आणि इथे मात्र सिंगल मिळाली. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पेन शहरातून आपण पाहता आमचे मित्र स्वप्नील म्हात्रे, मुन्ना तांडेल, जबीरबाई खान या तिघांचं आगमन. या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. स्वप्नील म्हात्रे यशस्वी आयोजक, मुन्ना तांडेल एक जबरदस्त खेळाडू, जमीरबाई खान क्रिकेटला धर्म मानणारे आमचे 3 मित्र, तिघांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. सेकंड बॉलला सिंगल आली. आता स्ट्रायकिंग एंडला आलाय खेळाडू सार्थक म्हात्रे दादू. या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली या खेळाडूने. अप्रतिम कामगिरी या खेळाडूची राहिली. अगदी कमी वयामध्ये यशाची उंच शिखर गाठणारा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. राजचं हे षटक वेगात आले, बॅकफुटला गेले, कव्हर्सला घेत असताना कट केल्या बॉलला. टेक्निकली परफेक्ट फटका होता, दिशा दिली. शॉर्ट कव्हरला बॉल फील्ड होत असताना सिंगल मिळाली. सिंगल डबल घेण्यासाठी सार्थकचा कोणी हात पकडू शकत नाही, कारण तो लेदर चांगला खेळतो, त्याची चेंडूवरची नजर चांगली आहे आणि तो बॉलच्या मेरिटनुसार खेळतो, हे फार महत्वाचं आहे. कट करत असताना इथे सिंगल मिळाली. चला डाव्या बाजूला व्यासपीठात थोडी शांतता राखा. प्रेक्षकांची गर्दी आहे, त्यांना विनंती आहे थोडी आपण शांतता राखा. 6 धावा धाव फलकावरती आहे. 6 विदाउट लॉस. 6 ही धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती पण लागताना पाहत आहे. पहिलं षटक राजचं मार्गस्थ असताना बॅकफुटला आले होते. बॉलला सोडण्याचा निर्णय अगदी योग्य होता. लाईन चेक केली, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स खर्च करताना आपण पाहता राजला. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. संध्याकाळ होत चालली, परंतु सकाळपासून वातावरण असंच आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. परंतु ज्या पद्धतीने सामने झाले त्या सामन्यामुळे मात्र एक वेगळी ऊर्जा इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांना मिळाली. प्रत्येक खेळाडूने चांगलं कमिटमेंट देण्याचा प्रयत्न. फॉलिंग स्वीप मागे आले होते, पॉपिंग क्रीजचा वापर आणि इथे मात्र खाली पडले. चेंडू आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाहीये, त्यामुळे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. राजच्या माध्यमातून यॉर्कर, सटीक यॉर्कर या ठिकाणी पाहिला राज मात्रेचा. अपकमिंग यंगस्टर. तर हमरापूर गावचे उद्योजक आदरणीय श्रीरामजी ठाकूर साहेबांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. पुन्हा एकदा डिगआउटचा प्रयत्न होता, बॅकफुटला गेले होते. हलक्या हाताने खेळत असताना मात्र बॉल चालला विकेट किपरकडे. लेन बॉल, फुल लेंथ आहे आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल. दबाव थोडासा कुणाल पाटील वरती दबाव बॅटिंग करणाऱ्या सिद्धी-श्रवण वॉरियर्स कारचा पोलीस संघावरती, कारण आता धावा त्यांना बनवायच्यात पहिल्या सत्रामध्ये आणि राजने मात्र सुरुवात चांगली केली. समोर टाकला, याही वेळेला हुकचा प्रयत्न, बॉल मागे चालला, फाईन लेगच्या दिशेने डाऊन दिले. एक पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आणि त्याचबरोबरीने पेन कोलीवाडा संघाचा सर्वोत्तम खेळाडू, पेन शहरातील एक ताकदीचा खेळाडू, ऑलराऊंडर आणि त्याचबरोबरीने करत आपण पाहिला एक यशस्वी आयोजक लल्ला वास्कर यांचं आगमन. बॅकफुटला आले, हा पंप जॅक पूल करत असताना डाव्या हाताच्या खेळाडूंना आता संधी निर्माण होईल या मैदानावरती आणि त्याचा फायदा घेत असताना मिड विकेटला हा षटकार ठोकला कुणाल पाटीलने. आदरणीय नरेंद्रभाई यांचं आगमन. डॅशिंग व्यक्तिमत्व, 40+ दमदार खेळाडू, समाजसेवक, उद्योजक आणि जबरदस्त खेळाडू, अष्टपैलू व्यक्तिमत्व नरेशभाई यांचं आगमन. त्यांच्या बरोबरीने पेन कोलीवाडा संघाची रन मशीन लल्ला वास्कर यांचं आगमन. सर्व पाहुण्यांना विनंती आहे पण या मंचावरती आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. हमरापूर विभाग प्रीमियर लीग सध्या चर्चेमध्ये आहे. मी सकाळी सांगितलं रायगड जिल्ह्यामध्ये टॉप 3 मध्ये आयोजन राहील. एरिया वाईज ज्या प्रीमियर लीगचा स्पर्धा होता ज्यामध्ये टॉप 3 मध्ये आयोजन डेफिनेटली राहील, कारण सुनियोजित असं हे आयोजन आणि नियोजन आणि त्याचबरोबरीने शिस्तबद्ध असं आयोजन आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला दरवर्षी लाभलाय. आणि त्याचबरोबर कमिटी मेंबर त्यांचं विशेष कौतुक करेल. गेले 5 पर्व ही गौरवशाली परंपरा त्यांनी अबाधित ठेवली आणि या स्पर्धेचे आमचे प्रमुख आधारस्तंभ आदरणीय वैकुंठदादा पाटील,
त्यांचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करेन. आज खरं तर दुग्ध शर्करा योग राहील. दुग्ध शर्करा योग यासाठी म्हणेल, आज फायनलचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने नव्याने होत असलेलं पॅव्हेलियन त्याचं भूमिपूजन तुम्हाला संध्याकाळी या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. लवकरच मोठा स्टँड तुम्हाला या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळेल. निखिलचा पहिला बॉल या ठिकाणी खरं स्टिअर करत असताना विसेपमध्ये खेळले. सेकंडचा कॉल सार्थक निघालाय. चांगलं खरं तर कॉलिंग रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दोघांचा चांगला हातखंडा राहिला आणि इथे 2 धावा घेत असताना धावसंख्या पुढे चालली आहे. धावा फलकावरती तब्बल बिनबाद 16 धावा, 16 रन ऑन स्कोर कार्ड. लल्ला वास्कर यांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहता. पेन प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक, वनेट स्पोर्ट्स नव्याने सुरू झालेलं ब्रँड, त्याचे खरं तर ते प्रोप्रायटर आहेत. आणि आता समाधान पाटील त्यांचं देखील आगमन, एक उत्कृष्ट आचारी, त्यांचंही वेलकम सहर्ष स्वागत. सर्व कमिटी मेंबर त्यांना आपण इथे इन्व्हाइट करूया. आमचे आदरणीय 40+ मास्टर नरेंद्रबाई यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. खरं तर एक काळ ज्या नावाने संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये दहशत गाजवली ते म्हणजे नाव होतं अष्टविनायक पेन. त्या संघाला लीड करणारा सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे सन्मानानं पाहिलं जातं. मग राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, किंबहुना कौटुंबिक धार्मिक क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व नरेशबाई यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. धाव फलकावरती आतापर्यंत आहे 17. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. टोटल धावसंख्या धावफलकावरती 17. सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत निखिल डाऊर. हा देखील कळव्याचा खेळाडू आहे. समोर स्ट्रायकिंग एंडला आहे दादरगावचा कुणाल पाटील आणि त्याच्या बरोबरीने जो हे संघाचं फ्युचर सार्थक मात्रे दादू, सार्थक नारायण मात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होताना आपण पाहता. यंगस्टर आहे. नेक्स्ट बॉल वेगात टाकला, बॉल पुढे टाकला होता. खेळाडू सफल होत असताना मात्र मागे गेले होते. थायपॅडला लागून बॉल विकेट किपरकडे चालला. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली त्या ठिकाणी. निखिलकडून स्ट्रॉंग अपील पाहिले विकेट किपरने त्याच्या मागे असणारे शतरक्ष यांच्या माध्यमातून. परंतु आत्माराम कोळी सर कोंबडभुजे यांचा अगदी योग्य निर्णय. खेळाडू सुरक्षित आहे या ठिकाणी. नॉट आउट. कुणाल 17 रन. सेमीफायनल नंबर 1 पहिला उपांत्य फेरीचा सामना तुम्ही मैदानामध्ये पाहताय. हलक्या हाताने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. गॅप मध्ये बॉल चालला, कवसला, वेगात निघालाय. अतिथी मंचाला सलामी देणारा हा खणखणीत चौकार होतोय. चांगलं टायमिंग गॅप शोधत असताना टेकिंग गॅप अँड स्किलिंग शॉट. 4 धावा. कमालीचा फटका. 21 धाव फलकावरती आहेत. समोर टाकला पुन्हा एकदा हलक्या हाताने सेन्सिबल खेळत असताना मैदानामध्ये कुणाल पाटील आपण पाहता. कधी कधी टेक्निकली परफेक्ट देखील व्हावं लागतं. सिंगल डबलला महत्व द्यावं लागतं आणि इथे सिंगल डबलला महत्व देत असताना कुणालला आपण पाहिलं चांगलं दोघांमध्ये कॉलिंग आहे. चांगलं ताळमेळ, चांगलं मॉर्निंग भागीदारी चांगली होताना आपण मैदानामध्ये पाहता. तर स्ट्रायकिंग एंडला सार्थक घेतोय. ओमकारचे प्रयत्न अपयशी राहिले. मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळला परंतु त्या ठिकाणी रितेशने काय झेल टिपला होता. एक संधी ओमकारलाही मिळाली होती. आकाशने झेल सोडला होता मिड ऑफला आणि त्यानंतर रितेशने तो झेल टिपला होता आणि तिथून मात्र वरडी संघाचा आपण कमबॅक पाहिला आणि संघमालक गणेश कोळी यांचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. वेगळ्याच मूडमध्ये होते संघ जिंकल्यानंतर. पुढचा बॉल समोर टाकला, पॅडल स्वीप करायचा आहे. पंचांचा बोट अवकाशाकडे. प्लम एलबी, फिंगर गोज अप. LBW लेग बिफोर द विकेट. मोठा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या कार सापोली टीमला. कॅप्टन दी डिपार्ट सार्थक मात्रे बॅक टू द डगआउट. विकेट मिळाला सार्थकचा. बहुमूल्य विकेट. आपण परमेश सन्मानाकडे चलूया. 2 षटकं संपलेत. 22 धावफलकावरती आहेत. अतिथी सन्मानाकडे आपण जाऊया. वनेट स्पोर्ट्सचे ओनर, उत्कृष्ट टेनिस बॉल खेळाडू, खरं तर आमचे जवळचे मित्र लल्ला वास्कर यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल.
मी विनंती करेल वैभव ठाकूर यांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण लल्ला वास्कर यांच्या सन्मानाकडे बोलतोय. PPL या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजक वनेट स्पोर्ट्स शॉपचे ओनर लल्ला वास्कर यांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. पाच सार्थक सध्याच्या घडीला जी बॅट वापरतोय अर्थातच वनेट स्पोर्ट्स या ब्रँडेड बॅटने खरं तर तो सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट खेळतो आणि ब्रँड अँबॅसिडर आहे वनेट स्पोर्ट्सचा. लल्ला वास्कर यांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती. संधी निर्माण झाली पहिल्या बॉलवरती. विकेट मिळालाय. गोलंदाज आहे त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती अभिजित मोकल खेळाडू बाद झालाय. त्या ठिकाणी कुणाल बिग विकेट पार्टनरशिप फोडली. सलामी खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. तदनंतर द लेजंड खेळाडू नरेंद्र भाईंचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. अमरापूर विभाग प्रीमियर लीग वरती ज्यांचं विशेष प्रेम राहिलंय, लेजंड खेळाडू आहेत, बरेच वर्ष क्रिकेटसाठी ज्यांनी डेडिकेट केलेत, क्रिकेटवरती ज्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि अमरापूर विभाग प्रीमियर लीग साठी देखील दादांचं योगदान अतिशय महत्वाचं राहिलंय. आदरणीय नरेंद्र भाईंचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. तदनंतर सन्माननीय श्रीराम ठाकूर दादांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. श्रीराम कला केंद्र चे सर्वे सर्वा श्रीराम दादा ठाकूर यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी दिलीप दादांना विनंती करेल. दिलीप दादांच्या शुभ हस्ते आपण या सन्मानाकडे बोलतोय. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे सचिव आहेत. दिलीप दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन दादांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. वनेट स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर सार्थक, तुम्हाला जर का योग्य दरात उत्तम क्वालिटीची बॅट खरेदी करायची असेल तर आवर्जून वनेट स्पोर्ट्सला भेट द्या. लल्ला वास्कर यांच्या शॉपला भेट द्या. प्लेअर एडिशन, सिंगल एडिशन, डबल एडिशन बॅट तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि इथे फटका फसला. ऑन साईडला खेळत असताना मिड विकेटला झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालला खेळाडू महेंद्र पाटील. वन मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी परतावं लागेल महेंद्रला क्षमा असावी. आणखीन एक विकेट मात्र मिळतोय गोलंदाजीवरती. गोलंदाज आहे त्या ठिकाणी अभिजित मोकलला. वन मोर विकेट. पुढील सन्मान बोलूया. मैत्री चषकाचे उत्कृष्ट आयोजक आमचे मित्र आणि उत्कृष्ट आचार्य आहेत समाधान दादांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी संजय पाटील यांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते समाधान दादांचा हा विशेष अतिथी सन्मान आपण या स्पर्धेसमयी घेतोय. मैत्री चषक आणि या मैत्री चषकाचे उत्कृष्ट आयोजक आणि खरं तर मागचे काही दिवस आपण जे भोजन बनवले ज्यांनी उत्कृष्ट आचार्य आहेत, दादांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. विशालसाठी पारितोषिक आलंय. सलग 3 षटकार ठोकले तर सुनील पाटील यांच्याकडून 2000चं पारितोषिक आलंय विशालला. आणि आता गरज आहे षटकारांची सुनील खरं तर या टीमला. आणि जर का विशालने जर मारले तर नेहमी चर्चा राहील या खेळाडूची. निर्णायक क्षणाला विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असताना खेचून मारला पिकअप शॉट. विशालचं आक्रमण. विशाल असा हा षटकार. 6 धावा. अप्रतिम टायमिंग. बघा याच दरम्यान आगमन होतंय खरं तर सुप्रसिद्ध आर्टिस्ट, सुप्रसिद्ध कलाकार, पेंटर आदरणीय जितेंद्रजी गायकवाड पेण. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं करूया खरं तर स्वागत. कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत आणि खरं तर आपल्या चित्रातून मात्र प्रत्येकाचं मन वेधणारे लक्ष वेधून घेणारे एक सुप्रसिद्ध पेंटर, चित्रकार जितेंद्र गायकवाड यांचं आगमन. यावेळेला देखील लेन बॉल होता. इथे मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळत असताना सिंगल मिळाली. चांगला फटका. 1 धाव या बॉलवरती मिळाली. 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धाव फलकावरती त्या ठिकाणी 29 लॉस ऑफ 3. 29ला 3 सध्या परिस्थिती. चला वीर मराठा जोहे आणि वरेडी संघाचा कर्णधार. सेमीफायनल नंबर 2 दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉसला रिपोर्टिंग करा. वीर मराठा जोहे आणि वरेडी संघाचा कॅप्टन रितेश वारी आणि एका बाजूला असेल सुनील पाटील.
दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉसला रिपोर्टिंग करा. यानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. 29 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. अजित मोकल कळवे संघाचा हार्ट हिटर. स्ट्राइक एंडला ओव्हर पिच इनसाइड आउट एकसा कव्हरला गॅप मध्ये खेळले एक बॉल चाललाय एका टप्प्यावरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. वन बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार चौकार. किंवा अजित मोकलचा फटका आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला पिच कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये ज्या ठिकाणी 4 मिळाल्या. 33 धावा सध्या धाव फलकावरती आहे. धावांना गती देत असताना धावांचा वेग वाढवत असताना आपण सध्या मैदानामध्ये अजित आणि किरणला पाहता वन्स अगेन या बॉलला स्लॉट मध्ये टाकलाय स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. लांब लचक उत्तुंग असा अजितचा धमाका षटकार आणि या षटकाराच्या मदतीने तिसऱ्या षटकाचा खेळ संपत असताना धावा स्कोर कार्ड वरती आल्या. 3 गडी बाद 39 पाणी घेऊन चला मैदानाकडे. ड्रिंक्स ब्रेक आपण घेतोय. इंटरवल नंतर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जाणार आहोत. 39 धावा सध्या धाव फलकावरती आहेत. एक षटक बाकी आहे अंतिम स्लॉग ओव्हर. याच दरम्यान एक जबरदस्त क्रिकेटर चिंचपाडा गावचे चिंचपाडा गावचे आदरणीय स्वप्नीलजी म्हात्रे आणि त्यांच्या बरोबरीने मुन्ना तांडेल आणि आमचे मित्र जमीरभाई तिघांनाही विनंती आहे आपण या मंचावरती आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज पेणवरून देखील आपण पाहता मान्यवरांचं आगमन या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. रावे गावातील पाठीराखे या परिसरातील प्रेक्षक सध्या या सामन्यांचा आनंद घेत असताना सुपर संडे आणि संडेचा हा थरार तुम्ही मैदानामध्ये रंगताना पाहता. ज्या ठिकाणी आज सुरू आहे सामना पहिल्या उपांत्य फेरीचा. यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये आपण जाणार आहोत. रितेश वारी आणि एका बाजूला असेल कॅप्टन सुनील पाटील. लास्ट ओव्हर शेवटचं षटक. आता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज येतोय अंतिम षटकामध्ये गौरव पाटील. हमरापूरचा यंगस्टर आहे गौरव पाटील यंगस्टर आणि त्याच्याकडे मात्र या षटकाची जबाबदारी. शेवटचं निर्णायक षटक. आतापर्यंत धावा स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी तब्बल 39. विशाल स्ट्रायकिंग एंडला आला. त्याच्या बरोबरीने मैदानामध्ये अजित मोकल. विशालच्या बॅटमधून एक षटकार एक सिंगल अशा 7 धावा आपण पाहिल्या. दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर यांच्या वतीने गौरव पाटीलला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सुनील पाटील यांच्या वतीने सलग 3 षटकाराला 2000चं पारितोषिक आलंय आणि इथे पहिला बॉल स्विंग अँड मिस. प्रत्येक विकेटला दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर संघाच्या वतीने या ठिकाणी गौरव पाटीलला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिला डॉट बॉल त्याने टाकलाय. दबाव थोडासा वाढवलाय. विशालवरती दबाव वाढवलाय बॅटिंग करणाऱ्या कारसापोली टीमवरती. बक्षिसांचा वर्षाव होतो विशालसाठी. याही वेळेला प्ले अँड मिस. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. वन्स अगेन डॉट बॉल. दबाव हा पूर्णपणे आता विशालवरती. शेवटच्या ओव्हरला धावा यायला हव्यात पण इथे मात्र चांगली गोलंदाजी गौरव पाटीलच्या माध्यमातून होताना या ठिकाणी पाहायला मिळाली. सलग 2 षटकार मारले तरी 1000चं पारितोषिक आहे सुनील पाटील यांच्या वतीने विशालला. पण तू सलग 2 डॉट बॉल खेळला विशाल त्यामुळे दबाव डेफिनेटली त्याच्यावरती राहील. रुपेश पनवेलकर यांच्या वतीने देखील विकेटसाठी 500 रुपये आलेले आहेत. समोर टाकला बॉल आणि इथे मात्र स्लॉग हिट करत असताना बॉल चालला वाईड स्ट्रॉंगांच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. स्वीकार म्हात्रे गोट्या खारसापूलचा खेळाडू वायझॅक आंध्र प्रदेश वरून खरं तर सामना पाहतोय. त्याच्याकडून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खरं तर त्याने मेसेज टाकलाय की मी हमरापूर विभाग प्रीमियर लीगला मिस करतोय. सो तो देखील लाईव्ह सामना पाहतोय. थँक्यू सो मच स्वीकार म्हात्रे. यस स्वीकार म्हात्रे गोट्या या परिसरातील एक नामांकित खेळाडू. चर्चा होती या देखील नावाबद्दल पण तो कामानिमित्त तो आंध्र प्रदेशवरून या सामन्याचा आनंद घेतोय. फुल टॉस बॉल. मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाही पण तो बीमर बॉल घोषित केलाय. पंचांचा इशारा बीमर. 1+1 2 धावा या ठिकाणी मिळतील बॅटिंग करत असताना
सार्थकच्या संघाला गौरव पाटीलला पहिल्यांदा संधी मिळाली या मॅच मध्ये बॉलिंगची. यंग टॅलेंट आहे आणि त्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 500, रुपेश पनवेलकर यांच्या वतीने देखील विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूसाठी आलं. आता बीमर बॉल त्याने टाकला. नेक्स्ट बॉल फ्रीड समोर असेल अजित मोकल. कळवे संघाचा पिच हिटर, कळवे संघाचा विध्वंसक आक्रमक खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. याही वेळेला स्लॉग इट बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता, वेगात आला बॉल आणि त्यानंतर सेकंडचा कॉल रिस्क घेतली आहे. बॉल योग्यरित्या कलेक्ट केला असता तर इथे रनआउटची विकेट मिळाली असती. गौरवने मात्र बॉलला सोडला आणि 2 धावा देखील या ठिकाणी बहाल करावा लागल्या प्रतिस्पर्धी संघाला. 49वा 49 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये विशाल हा खेळ. खरं तर आपण पहिला विशालचा संघ, सार्थकचा संघ, अजितचा संघ मैदानामध्ये अर्धशतकाच्या उंबरट्यावरती 49वा सध्या धावफलकावरती आहेत. लोअर फुल टॉस बॉल, यावेळेला ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये, डीप मध्ये फिल्डर आहे. सेकंडचा कॉल, स्ट्राईक हवी अजितला. पुन्हा एकदा राजकडून मिस्टेक. 2 धावा आल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 50 अप 51 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. 51 आल्या. शेवटचा बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू. 51 धावा सध्या धावफलकावरती आहेत. या दोघांमध्ये चांगली भागीदारी आपण होताना पाहिली. जर का इथे मोठा फटका आला तर मात्र एक फायटिंग टोटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ऑलरेडी 51 आहेतच आणि जर का त्याच्यामध्ये आणखीन एखादा मोठा फटका आला तर धावांचा उच्चांक तुम्हाला या लढतीमध्ये येताना पाहायला मिळेल. त्यामुळे संधी आहे या फलंदाजाला अजितला हिरो बनण्याची. जर का इथे मोठा फटका आला तर एक चांगलं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. वैयक्तिक 14 वरती खेळतो. शेवटचा बॉल पायात टाकलाय यॉर्कर लेंथ मध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह, कमालीचे एफर्ट्स, क्या बात आहे. गुड फिल्डिंग, डीप मध्ये चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल, 2 धावा आल्या आणि या 2 रनच्या मदतीने धावा स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहता 53. 53 3 गडी बाद 53. आयवा कॅच साठी आता कमिटीच्या वतीने मात्र प्रेक्षकांना टी शर्ट दिली जाईल. बघा, यानंतर प्रत्येक प्रेक्षक कमाल कॅच साठी कमिटीच्या वतीने, हमरापूर विभाग प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने एक ब्रँडेड टी शर्ट प्रेक्षकांना दिली जाईल आणि जो प्रेक्षक आयवा कॅच पकडेल त्याचं नाव देखील इथे नोंद केलं जाईल. जेणेकरून शेवटला आपण ड्रॉ ओपन करू. स्पोर्ट्स सायकल असेल लकी भाग्यवान विजेता प्रेक्षकाला. 54 धावांचा पाठलाग करायचा पुढच्या सत्रामध्ये राजच्या संघाला. एका बाजूला 54 धावा डिपेंड करायच्या सार्थकच्या टीमला. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा आणि जाऊया टॉस कडे. दुसरा सामना असेल एका बाजूला कॅप्टन सुनील पाटील, दुसऱ्या बाजूला असेल रितेश वारी. ओव्हर टू यू परमेश. यस, थँक्यू. मी सन्माननीय गोपीनाथ शेटजी मोकल साहेब, त्याचबरोबरीने रायगड भूषण पुरस्कार विजेते महेंद्र आणि त्याचबरोबरीने मी रोशन पाटील यांना मी विनंती करेल या मुख्य मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस घेऊया. इट्स अ सेकंड सेमी. दोन्ही टीम्सला या ठिकाणी आमची विनंती असेल आपण टॉस साठी या. वीर मराठा जोये आणि त्याच बरोबरीने किमयान दुर्वा स्पोर्ट्स वरेडी दोन्ही टीम्स कॅप्टन्स या ठिकाणी यायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. रोशन पाटील, ऍडव्होकेट रोशन पाटील यांना देखील आमची विनंती आहे. रोशन, आपण यावं. चला, रितेश वारी कॅप्टन. रितेश वारीला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं टॉस साठी. इट्स अ बिग फाईट. इट्स अ सेकंड सेमी. एका बाजूला किमयान दुर्वा स्पोर्ट्स वरेडी आणि त्यांना फाईट करेल वीर मराठा जोहे. टॉस साठी या पहा, आपण डिले करू शकत नाही यात. चला, रितेश वारी टॉस साठी आपण. स्पर्धेचा नियम आहे, मधल्या सत्रामध्ये टॉस या ठिकाणी कंप्लीट होईल. बत्तीस 63 क्रमांकाची इर्टिगा गाडी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे, ती थोडी बाजूला घ्यायची आहे. टॉस साठी आपण या ठिकाणी जाऊया. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. प्रथमतः दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. सन्माननीय गोपीनाथ शेटजी मोकल साहेब, रोशन पाटील आणि रायगड भूषण पुरस्कार विजेते
महेंद्र साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलाय किमयान दुर्वा स्पोर्ट्स वरेडी या टीमने. प्रथमतः मान्यवरांचं या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. रितेश, महत्वाची लढत आहे, सेमीची लढत आहे. टॉसचा निर्णय तुमच्या बाजूने लागलाय, निर्णय काय असेल? 2 मिनिटात सांगतो. पण निर्णय याच ठिकाणी घेणं अपेक्षित असेल. रितेश, हरकत नाहीये, 2 मिनिटांचा अवधी तुम्हाला देतोय. एनी चेंजेस, काही बदल सेमीमध्ये? हा, करू जरा थोडाफार बदल करू. आज टेम्पोच्या टेम्पो भरून वरेडीवरून प्रेक्षक खास तुझा खेळ पाहण्यासाठी आलेत. प्रेक्षकांना काय मेसेज देशील? त्यांचा सपोर्ट आम्हाला खूप आहे आणि दादाला आज डबल खुशी झालेली आहे, कारण की तो मामा पण झालेला आहे. तो बोला मला या 4 मध्ये जाऊन दे आणि जो पाहिजे होता ते मी त्याला करून दिलाय. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. या मॅच साठी आपण सुनीलकडे जाऊया. सुनील, टॉस महत्वाची होती. नक्कीच महत्वाची होती. सुनील, बिग फ्रँचाईज वीर मराठा जो हे म्हटलं की ब्रँड, अनेक मोठ्या लीग्स मध्ये खरं तर ह्या नावाचा डंका गाजताना आपण ऐकलाय. अर्थातच रायगड प्रीमियर लीग असेल, तदनंतर 40+ प्रीमियर लीग असेल आणि त्याच बरोबरीने हमरापूर विभाग प्रीमियर लीग. हे ब्रँड वीर मराठा जो आहे, ऑनर बद्दल आणि तुझ्या टीम बद्दल काय म्हणशील? टीम बद्दल बोललं तर टीमने काम चांगलंच केलेलं आहे. सर्वांच्या नजरा आता या स्वप्नवत बाईक कडे आहेत. ही ड्रीम बाईक आणि हे पारितोषिक आहे. या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगशील? आयोजन तर अति उत्तम आहे. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. सुनील, टॉस जिंकलाय किमयान दुर्वा स्पोर्ट्स वरेडी या फ्रँचाइज टीमने. डिसिजन पेंडिंग असेल. द गेम ऑन. इट्स अ फर्स्ट बॉल. पहिला चेंडू आपण पाहिला. खांद्याचा अतिरिक्त वापर करत असताना पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बादल म्हात्रे यांचे छोटे बंधू राम म्हात्रे. टार्गेटचा विचार केला आपण तर 4 षटकांमध्ये रन्स करायचे आहेत. 54 रन्स आणि 54 धावसंख्येची आवश्यकता खरं तर आपण पाहणार आहोत. आणि 2 सलामवीर फलंदाज, एका बाजूने संकेत म्हात्रे आणि त्याच बरोबरीने शैलेश पाटील. पुलचा फटका, जबरदस्त प्रयत्न महेशला त्या ठिकाणी आपण पाहिलं. खरं तर हवेत झेप घेत असताना चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, कॅच पकडण्याचा प्रयत्न. चेक. खुशखबर आपल्या सर्वांसाठी सुवर्ण संधी असेल, खास करून डान्स प्रेमींसाठी. दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सावरिया फ्रेंड्स ग्रुप रावे आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा स्टेट लेवल डान्स कॉम्पिटिशनचं आयोजन रावे गावामध्ये करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सावरिया फ्रेंड्स ग्रुप रावे आणि आमचे सल्लागार दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व वैकुंठदादा पाटील हे आमचे स्पर्धेचे सल्लागार असतील. त्यामुळे ज्या ज्या डान्स स्पर्धकांना इच्छुक असतील त्यांनी या स्टेट लेवल डान्स कॉम्पिटिशनमध्ये जरूर भाग घ्या. 31 जानेवारी 2026 रोजी सावरिया फ्रेंड्स ग्रुप रावे आयोजित भव्य दिव्य डान्स स्पर्धा. 54 चं टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय. थँक्यू सो मच. रायगड भूषण पुरस्कार विजेते महेंद्र साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षी सायकलचं पारितोषिक असेल. स्पर्धेतून रजा घेत असताना साहेबांना आपण पाहतोय. कॅचची संभावना, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इट्स अ फर्स्ट विकेट डाऊन. संकेत म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. मागच्या मॅचचा हिरो स्वस्तात बाद झाला असं म्हणावं लागेल. पॉवर प्लेचे षटक, 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम एससी कंट्रॅक्शन टीमचा पहिला विकेट या ठिकाणी माघारी जातोय. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज पाहायला मिळेल. कलव्याचा सुपरस्टार सुशांत मोकलच्या तालमीत घडलेला हा खेळाडू राज म्हात्रे कलवे. एका बाजूने राज म्हात्रे, त्याच्या सोबत नॉन स्ट्राईकला हमरापूरचा स्टायलिश खेळाडू शैलेश पाटील, तर गोलंदाजी मार्कवर अर्थातच बादल म्हात्रे
यांचे छोटे बंधू राम म्हात्रे यांना आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. फुलटॉस बैठक लगावत फटका हवेत फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. तत्पूर्वी चेंडू मात्र आता निघालाय. एक टप्पा घेत सीमा पार चौकार. या चौकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. साई प्रसाद इन्फ्राचे सन्मान्य विशाल चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज राज मात्रेसाठी असणार आहे. आणि या प्रेक्षक संघाचे पुरस्कर्ते आपण पाहता एससी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सागर चव्हाण आणि साई प्रसाद इन्फ्राचे सर्वेसर्वा विशाल चव्हाण यांची उपस्थिती आपण मुख्य व्यासपीठावर पाहताय. विशाल स्पोर्ट्स यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅश साठी ब्रँडेड जर्सी दिली जाईल. धीम्या गतीने फेकलेला चेंडू. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन. प्रेक्षकांना विनंती आहे आपण सीमा रेषेच्या बाहेर बसायचं आहे. किमान 2 फुटाचा अंतर आपण ठेवा. जो रोप आहे त्या रोपच्या बाजूला कुणीही बसू नका. 2 फुटाचा अंतर ठेवून आपण बसायचं आहे. प्रेक्षकांची सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर जो प्रेक्षक झेल पकडेल त्या सर्व प्रेक्षकांना विशाल स्पोर्ट्स दादर यांच्याकडून ब्रँडेड जर्सी दिली जाईल. आपटलेला चेंडू. पूलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल. राज म्हात्रेचा तडाखा षटकार. या षटकारासाठी 1000चे कॅश प्राइज आले विशाल चव्हाण साहेबांकडून. दिलेला शब्द पूर्ण करणारे. या ठिकाणी आधी तुम्ही जर का आला असाल तर एक मोठी टेकडी होती आणि या टेकडीला फोडून अक्षरशः एक भव्य दिव्य क्रीडांगण ज्यांनी संपूर्ण अमरापूर विभागासाठी उपलब्ध करून दिलं. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये याच मैदानावरती तब्बल 2000 प्रेक्षकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था, समालोचन कक्ष आणि चेंजिंग रूमची अशी भव्य दिव्य उभारणी या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. बघा इथे पारितोषिक आलंय. एससी कन्स्ट्रक्शनचे फलंदाज बॅटिंग करतात आणि एससी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सागर चव्हाण यांचा बॅनर मैदानाच्या अगदी लॉंग लेगच्या दिशेने आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये त्या बॅनरला कसाही बॉल हिट झाला तर सागर चव्हाण यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. दादर एक्सप्रेस नशीब नाईक यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. नशीबला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर 54 धावांचा पाठलाग करत असताना एससी कन्स्ट्रक्शन टीमची धावसंख्या आहे 14. चांगला चेंडू होता खोलात. बॉल बॅक ड्राईव्ह स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड चेंडू पाहायला मिळाला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध चेंडूला फील्ड केलं गेलंय. रन्स आली एक सिंगल. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये शैलेश पाटील, राज म्हात्रे हे 2 विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. इव्हनिंग सेशन आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची तोबा गर्दी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रचंड प्रेक्षक या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी आल्यात. त्या तमाम क्रीडा रसिकांचं मी समालोचक परमेश पाटील सोनखार करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम इन टेनिस बॉल क्रिकेट. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अमरापूर विभागाच्या अभिमानाची. आडव्या बॅटने सुपला शॉट खेळायचा होता. बैठक लगावली आणि तदनंतर मात्र हा चेंडू सरळ शरीरावरती आदळलाय. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. त्याच दरम्यान मी विनंती करतोय सन्मान्य हरिश्चंद्रजी नाईक साहेबांना, तेजसजी नाईक यांचे वडील हरिश्चंद्रजी नाईक साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर यावं. आणि तसेच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी एससी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सागर चव्हाण यांच्याकडून आयवा कॅच साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 5 झेल पकडा, 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याचबरोबर एक जर्सी देखील मिळेल. धीम्या गतीने फेकलेला चेंडू आपण पाहिला. सेकंड ओव्हर साठी आयकॉन सार्थक म्हात्रेला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल वरती सिंगल जरूर मिळेल. 54चं टार्गेट आहे. दिल्ली अभी तक बहुत दूर आहे. मोठं लक्ष आहे आणि
या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना एक विकेट गमावली. संकेत म्हात्रे स्वस्तात बाद झाला आणि तदनंतर हा मोर्चा सांभाळून ठेवलाय राज म्हात्रेने. पहा आता एका मोठ्या पार्टनरशिपची गरज असेल एससी कंस्ट्रक्शन हमरापूर या टीमला, तर एखादा विकेट या षटकामध्ये सार्थक मिळवेल का? फिरून खेळण्याचा प्रयत्न, पेस मध्ये बीट केलाय, डाव्या स्टिकचा बाहेर. इट्स अ वाईड कॉल. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्राज मध्ये ही रन्स ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत 17 हा आकडा आला ना समोर की ए बी डिव्हिलियर्स मिस्टर 360 डिग्री. पहा क्रिकेट हा खेळ असाच आहे, तुम्हाला 360 डिग्री व्हावं लागेल. आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पॉन्टिंग आहेत, खरं तर त्यांचं देखील वेलकम करूया. नेक्स्ट बॉल, मोठा फटका घ्यायचा होता. कुणाल म्हात्रे अप्रतिम प्रयत्न, हवेमध्ये झेप घेत कॅच पकडण्याचा कदाचित हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कुणाल म्हात्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. व्हॉट अ फॅन्टास्टिक एफर्ट्स त्या ठिकाणी. 100% डेडिकेशन आपल्या फ्रँचाइज टीम साठी देत असताना एसटी रक्षक कुणाल म्हात्रेला आपण पाहतोय. खरं तर कुणालचं कौतुक करावंच लागेल. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार सदस्य देखील ते राहिलेत. नेक्स्ट बॉल, सार्थक म्हात्रे हाफ ट्रॅकर होता, विकेटच्या मधोमध आपटलेला हा चेंडू मिस केला. अशा प्रकारची चान्सेस तुम्हाला वारंवार मिळणार नाहीयेत. डॉट बॉल आलाय. स्वीकार म्हात्रे गोट्या आयकॉन खेळाडू हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा. वायझॅक आंध्र प्रदेश वरून खरं तर सामना पाहतोय, त्याच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. बरेचसे प्रेक्षक लाईव्ह सामना पाहतात. साईप्रीत लाईव्ह ऑफिशियली आमची ही वाहिनी याच्यावरून अनेक प्रेक्षक जुळलेत. यावेळेस मोठं अपील केलंय. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 54चं पाठलाग करत असताना टीम हमरापूर संघाची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 1-17. थँक्यू. त्याच दरम्यान पंचांसाठी सुद्धा पारितोषिक आलं. आत्माराम कोळी सर आणि अमोल सर आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहताय. पंचांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे. एससी कन्स्ट्रक्शनचे सर्व सागर चव्हाण आणि साई प्रसाद इन्फ्राचे सर्व विशाल चव्हाण यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि शैलेशच्या प्रत्येक षटकारास नरेंद्र भाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झाला. चला ड्रिंक्स ब्रेक, मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करा. विभाग प्रीमियर लीगचे आमचे दमदार सदस्य निकेश पाटील यांचे सुपुत्र आराध्य पाटील. पहा हे आमचे छोटे सदस्य आहेत. मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आखली जाईल. साहिल मोकलला ऑन स्क्रीन वरती खरं तर आपण पाहतोय बर्थडे बॉय आणि त्याच बरोबरीने गोल्डन मॅन सुंटी दादांचं शुभ आगमन होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. येणारे चेंडू बाकी असतील 12 रन्स करायचे आहेत. 37 गोल्डन मॅन सुंठी पाटील यांचं शुभ आगमन होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. मैत्री चषकाचे उत्कृष्ट आयोजक, प्रेमल व्यक्तिमत्व आणि रियल पुष्पा म्हणून ज्यांना आम्ही संबोधतोय, मोस्ट वेलकम सुनील पाटील यांची दमदार एंट्री अतिथी मान्यवर कक्षाकडे होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये जो खेळाडू वैयक्तिक 50 धावा पूर्ण करेल त्या खेळाडूसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक सुंटी दादांकडून लागलं गेलेलं आहे. पहा त्यांची दमदार रॉयल एंट्री मैदानाच्या दिशेने होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. दरवर्षी त्यांच्या गळ्यामध्ये एक चेन वाढते. असे आमचे गोल्डन मॅन. त्या दरम्यान सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर राज म्हात्रे याला एससी कन्स्ट्रक्शनचे सर्व सागर चव्हाण आणि साई प्रसाद इन्फ्राचे सर्व विशाल चव्हाण यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. सलग 3 बॉल 3 6 आणि 10,000चा मानकरी. आणि जर हा सामना एससी कन्स्ट्रक्शन संघाने जिंकला तर संघ मालक आणि विशाल चव्हाण साहेबांकडून तब्बल संपूर्ण संघाला 20,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. मोस्ट वेलकम सुंटी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट चिकडा घेत गली रिजन मध्ये चेंडू निघालाय, झेल पकडलाय. इट्स अ बिग ब्लो, मोठा धक्का. फलंदाज राज म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन.
जर संघ फायनल मध्ये गेला तर तब्बल 20,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालं आहे. साई प्रसाद इन्फ्राचे सर्व विशाल चव्हाण आणि SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सागर चव्हाण यांच्याकडून. अजित मोकल आला आणि विकेट घेऊन आला असं म्हणावं लागेल. फलंदाज राज म्हात्रेला पहिल्या चेंडूवरती तिसऱ्या षटकातील बाद करण्यात त्याला यश आलं. नेक्स्ट बॉल वरती रन्स आली, एक सिंगल. इक्वेशन येणारे चेंडू बाकी असतील 10 आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 36. समीकरण या मॅच मध्ये आपण पाहतोय 36 रन्स, चेंडू बाकी असतील 10. इम्पॉर्टंट मॅच आहे. जो संघ हा सामना जिंकेल थेट फायनल मध्ये या संघाला आपण पाहणार आहोत. मोठं पारितोषिक खरं तर संपूर्ण या टीम साठी आणि खेळाडूंसाठी खरं तर SC कन्स्ट्रक्शन टीमच्या संघ मालकांकडून लावलं गेलंय. काय घडेल या मॅच मध्ये. अजितचा फुल टॉस, देख घुमा के चेंडूला पाठवले प्रेक्षकांमध्ये, सरळ सीमा पार ठोकलाय शैलेश पाटीलचा धमाका षटकार. इथे पारितोषिक आले शैलेशच्या षटकारासाठी. नरेंद्र भाई एक लेजेंडरी क्रिकेटर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज शैलेशसाठी आणि 1,000 रुपयाचं कॅश प्राइज SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सागर चव्हाण आणि साई प्रसाद इन्फ्राचे सर्व विशाल चव्हाण यांच्याकडून. आणि आता जर संघ फायनल मध्ये दाखल झाला तर सागर चव्हाण यांच्याकडून 20,000 आणि विशाल चव्हाण यांच्याकडून सुद्धा 20,000, तब्बल 40,000. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहिला. इट्स अ वाईड कॉल. संघ फायनल मध्ये जर का दाखल झाला तर तब्बल रोख रक्कम 40,000 रुपयाचं पारितोषिक असेल संघ मालकांकडून. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार, वजनदार, पॉवरफुल 5वं सीझन आपण पाहतोय. को स्पॉन्सर JSW सुप्रीमो, फ्रॉग इंटरप्राइजेस, अन्वी स्पोर्ट्स, विशाल स्पोर्ट्स, सौरभ मोबाईल पेन, मराठी माणसाचं हक्काचं दुकान, आर्या कलेक्शन आणि त्याचबरोबरीने नेक्स्ट बॉल. सर्व या स्पॉन्सरचा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. इकडे देखील बॅट्समिंग पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक फार दूर आहे, वेगाने चेंडूवरती आलाय. सिंगल कंप्लीट, चेंडू निघालाय का. प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाले. 2 कंप्लीट झाल्यात. तिसऱ्यासाठी प्रयत्न आणि तिसरी रन्स देखील या ठिकाणी मिळेल. सिंगलला डबल मध्ये आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्यात यश मात्र आलंय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. फिरून खेळण्याचा प्रयत्न. तदनंतर आपण पाहतोय नीटचं टायमिंग जुळलं नाहीये. डीप मध्ये चेंडू निघाला. क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडूवरती आणि तदनंतर थोडं फंबल पाहायला मिळालं. रन्स मिळाल्या 3. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत 28. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही विजयासाठी येणारे 8 चेंडू आणि रन्स करायचे आहेत 26. 8 चेंडू आणि 26चं समीकरण समोर असेल. निखिल टाऊर मोठा फटका घ्यायचा होता. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झाला. स्ट्रेट हिट. आज नेम लागलाय फलंदाज निखिल टाऊर. बॅक टू द पॅव्हलियन. सागर पाटील कलवे यांनी हा झेल पकडला. आपला विशाल स्पोर्ट्स आणि स्पॉन्सर केलेली जर्सी आपण देऊया. यावं आपण समोर. जर्सी या ठिकाणी दिली जाईल आणि त्याच बरोबरीने सायकल साठी लकी ड्रॉ मध्ये आपण त्यांचं नाव देखील घेणार आहोत. एका हातामध्ये त्यांचे सुपुत्र होते आणि एका हाताने त्यांनी झेल पकडला. एकदा जोरदार टाळ्या उद्या सागर साठी. चला प्रेक्षक कमाल क्या सागर भाई आले आहेत तिथं. विशाल स्पोर्ट्सनं स्पॉन्सर्ड केलेली जर्सी आपण देणार आहोत. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 26 धाव संख्येची आवश्यकता असेल. महत्वाचा हा चेंडू असेल. या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला तर येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 20 ते 22 रन्स पाहायला मिळतील आणि जर का हा चेंडू डॉट बॉल राहिला तर मात्र मोठं प्रेशर राहील. महत्वाचा चेंडू असेल. गोलंदाज अजित मोकल. फॉलो थ्रू मध्ये थोडासा व्यत्यय पाहायला मिळतोय. प्रेशर आहे.
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सन्मान्य नरेंद्र भाई यांना इन्व्हाइट करतोय आणि त्यांच्याकडून विशाल स्पोर्ट्सने स्पॉन्सर्ड केलेली जर्सी आपण पाहताय. प्रेक्षक कमाल कॅच मित्रांनो, जोरदार टाळ्या. आपला मुलगा एका हातामध्ये होता आणि एका हातामध्ये मुलाचं संरक्षण करण्यासाठी खरं दादानी झेल पकडलाय. मॅच सुरू आहे त्यामुळे जाऊयात मॅच कडे. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, इट्स अ डॉट बॉल. षटक संपलाय. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 54चं पाठलाग करत असताना टीम SC कंस्ट्रक्शन हमरापूर टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 28. येणारे 6 चेंडू आणि आता रन्स करायचे आहेत 26. 26 ची गरज आहे. जर 6 बॉल मध्ये 26 धावा जर केल्या तर SC कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व आणि साईप्रसाद इन्फ्राचे सर्वे सर्व दोघांकडून प्रत्येकी 20-20 हजारचं कॅश प्राइज. मी आयोजकांना विनंती करतोय आपण अतिथी सन्मानाकडे जाऊया. प्रवीण दादांना विनंती करतोय. प्रीत कला केंद्राचे सर्वे सर्व गोल्डन मॅन सुंटी दादा पाटील यांचा सन्मान आपण घेणार आहोत. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष, सीझन 1 चे अध्यक्ष प्रवीण दादा पाटील आणि विद्यमान सदस्य यांना विनंती करतोय आपण गोल्डन मॅन सुंटी दादा पाटील यांचा सन्मान करायचा. हमरापूर विभाग मूर्तिकार संघटनेचे उपाध्यक्ष आणि मैत्री चषक या स्पर्धेचे यशस्वी आयोजक गोल्डन मॅन यांच्या गळ्यामध्ये 8 सोन्याच्या चैनी आपल्याला पाहायला मिळतात. चला कॅश प्राइज वाढवण्यात आले. जर संघ जिंकला तर टोटल 50 हजारचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. फायनल मध्ये जर SC कन्स्ट्रक्शन हमरापूर संघ दाखल झाला तर तब्बल 50 हजारचं कॅश प्राइज SC कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व सागर चव्हाण आणि साई प्रसाद इन्फ्राचे सर्वे सर्व विशाल चव्हाण साहेबांकडून. धन्यवाद. 6 बॉल 26 धावांची गरज. ऐकूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ पेन परमेश पाटील सर. रोख रक्कम 50 हजार रुपयाचं कॅश प्राइज टीम साठी 6 मध्ये करायचे आहेत 26. बैठक लगावत खर तर हा स्ट्रोक्स प्ले करायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नीटचं जुलत नाहीये. रन्स मिळेल एक सिंगल डबलने फार काही घडणार नाहीये मॅच मध्ये. आता येणारे चेंडू बाकी असतील 5 आणि या 5 चेंडू मध्ये विजयासाठी रन्स करायचे आहेत 25. सामना थोडा आता कठीण झालाय SC कंस्ट्रक्शन हमरापूर टीम साठी. परंतु हेच क्षण असतात, हेच ती वेळ असते ज्या क्षणी तुम्ही हिरो होऊ शकताय. पहा 50 हजार रुपयाचं कॅश प्राइज आपल्या टीम साठी आहे. त्याही पेक्षा आपला संघ फायनल मध्ये कशा प्रकारे दाखल होईल. परंतु समोरचा संघ जर का आपण विचार केला तर सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली, दुर्वास दादा, विनोद दादा आणि संतोष म्हात्रे यांचा हा फ्रँचाइज टीम मैदानाच्या आतमध्ये आपण येलो आर्मी ला खर तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड खेळाडू कुणाल म्हात्रे खार सापोली. नेक्स्ट बॉल शैलेश साठी सुवर्ण संधी. 4 बॉल 4 षटकार लागल तर शैलेश साठी वैयक्तिक 50 हजार. परंतु यावेळेस निर्धाव चेंडू. शैलेश साठी वैयक्तिक पारितोषिक आहे. सलगचे 4 बॉल आणि 4 षटकार आले तर तब्बल 50 हजार रुपयाचं कॅश प्राइज आपले संघ मालक सागर चव्हाण आणि साई प्रसाद इन्फ्राचे सर्वे सर्व विशाल चव्हाण यांच्याकडून. 4 बॉल 25 ची गरज. 4 बॉल 25 ची गरज आहे. सलगचे 4 षटकार पाहायला मिळतील का? इट्स अ नंबर 1. हा पहिला तर आलाय. याच्या पाठोपाठ आणखीन काय येतील का? सुरुवात तर धमाकेदार होत असताना पाहायला मिळेल. परंतु इक्वेशनचा जर का आपण विचार केला तर 3 चेंडू मध्ये करायचे आहेत 19 रन्स. 3 बॉल 19चं समीकरण. सामना जिंकला तर रोख रक्कम 50 हजार रुपये. सलगचे 4 षटकार आले तर रोख रक्कम 50 हजार आणि ते जर का आपण प्लस केलं तर तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक खर तर या मॅच मध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 19चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. घमासान युद्ध, क्रिकेटचे बॅटल, क्रिकेटचा हा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कोणता संघ फायनल मध्ये धडक मारेल? सिद्धी श्रवण वॉरियर्स कार सापोली की SC कंस्ट्रक्शन हमरापूर हा टीम? पाहूया, मैदानाकडे जाऊया. क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळाला. फलंदाजाच्या अगदी डोल्याच्या समोर एक खेळाडू त्या ठिकाणी आम्हाला जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाज नितेश पाटील फिरून खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ 2 इन अ रो. हा दुसरा षटकार आलाय. सामना संपला नाहीये. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 13 रन्स करायचे आहेत
एखादा जर का व्हाईट बॉल आला, एखादा जर का बीमर आला, एखादा जर का नो बॉल आला, तर चित्र वेगळं पाहायला मिळेल या मॅच मध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं हे दमदार 5वं पर्व. फंटास्टिक मॅच. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 रन्स करायचे आहेत. या 2 चेंडू मध्ये 13 रन्स होतील का? एखादा एक्स्ट्रा चेंडू, एखादा व्हाईट बॉल येईल का? आणि त्याच व्हाईट बॉल जर टाकला गोलंदाजाने तर व्हाईट बॉल टाकणाऱ्या गोलंदाजाला सुद्धा 5,000 दिले जातील. SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सागर चव्हाण आणि साई प्रसाद इन्फ्राचे सर्व विशाल चव्हाण यांच्याकडून. आणि शैलेशसाठी सलग 4 बॉल 4 षटकार 50,000. पुढचा बॉल इट्स अ नंबर 3 होईल का? होय. इट्स अ नंबर 3 इन अ रो. धमाकेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. हमरापूरचा हा विस्फोटक खेळाडू शैलेश पाटील. लास्ट बॉल, 7ची आवश्यकता. व्हाईट बॉल जर टाकला होता गोलंदाजाने तर तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे गोलंदाजाला देण्यात येईल. साई प्रसाद इन्फ्राचे सर्व आणि SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सागर चव्हाण आणि विशाल चव्हाण. वाईड किंवा नो बॉल अतिरिक्त चेंडू टाकला तर तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाज. प्रेक्षकांना स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 एकदा जोरदार टाळ्या. लास्ट बॉल, 7ची आवश्यकता. एखादा व्हाईट बॉल, एखादा नो बॉल जर का गोलंदाजाने फेकला तर तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि सलगचा हा जर का 4था षटकार आला तर रोख रक्कम 50,000 रुपयाचं कॅश प्राइज या मॅच मध्ये दिलं जाईल. स्पर्धा आवडली असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. लास्ट बॉल, 7ची आवश्यकता. नाहीये या ठिकाणी हा सामना मात्र जिंकलाय सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली या टीमने. वेल बोल्ड, जबरदस्त गोलंदाजी. आणि आता मात्र फायनल मध्ये धडक मारले. फायनल मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळेल सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली. शैलेशच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी सुद्धा 2,000चं कॅश प्राइज जमा झालंय. कमालीची बॅटिंग. परंतु आता इथे मात्र संघाला